किर्लोस्कर कंपनीचं नाटक पुण्यामध्ये रंगभूमीवर सुरू होतं, त्या प्रयोगाला लोकमान्य टिळक स्वतः जातीनिशी त्या पुण्याच्या नाट्यगृहामध्ये उपस्थित होते. नाटकातील सुभद्रेचं काम करणारा पुरुष नट अतिशय मंजूळ अशा आवाजामध्ये गात होता आणि ते शब्द होते, किती अरसिक हा शेला. गाणं संपल्यानंतर टिळकांनी त्या गायक नटाला ताबडतोब पदवी बहाल करून टाकली. ती पदवी होती बालगंधर्व. ज्या गायक नटाला ती पदवी बहाल केली त्या गायक नटाचं पूर्ण नाव होतं नारायण श्रीपाद राजहंस आणि टिळकांनी बहाल केलेल्या पदवीनंतर राजहंस हे बालगंधर्व म्हणून मराठी रंगभूमीवर लोकप्रिय झाले. इसवी सन 1955 राम गणेश गडकरी यांचं एकच प्याला हे जे नाटक लोकप्रिय झालं, त्यातील सिंधूची भूमिका बालगंधर्व यांनी केलेली होती आणि ती त्यांची रंगमंचावरची शेवटची भूमिका ठरली. बालगंधर्व हयात असताना पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर जे आज आपण पाहतो, या नाट्यगृहाचं भूमिपूजन बालगंधर्व यांच्या हस्ते झालं. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की 1967 बालगंधर्वांचं निधन झालं आणि 1968 पुण्यातलं बालगंधर्व रंगमंदिर सुरू झालं. बालगंधर्वांनी आपल्या गायकीनं अमर केलेल्या संगीत सौभद्रमधील लावणी आता आपल्यासमोर सादर होतीये. बोल आहेत वद जाऊ कुणाला शरण ग. ऐकूया. काय बाईसाहेब? माझी अंगण धुण्याची तयारी कर, मी येते कितक्यात. जशी आली. कुसुमावती, ती द्वारदाशी गेली का पहा ग. आणि ही बघ, जिन्याच्या दाराला आतून कडी लाव. या सारंगनेनीला पाहिलं ना म्हणजे माझ्या अंगाची कशी लाही लाही होती. लुबरी मेली. मी काय बोलते सवरते सगळं जाऊन सांगते वहिनीला. मला तर वाटतं थोरल्या वहिनीनं खास एवढ्यासाठीच तिला इथं ठेवली. पण असो, आता अगदी सावधगिरीनं राहायला हवं. हिच्यासमोर काही बोलता कामा नव्हे. पण ती कुसुमावती, तिचं मात्र माझ्यावर अगदी मनापासून प्रेम आहे. माझं दुःख पाहून तिला किती वाईट वाटतं. पण काय करणार बिचारी, तिच्या काय हातात आहे. बाईसाहेब, सारंगनेनं गेल्यावर दाराला कडी लावून आली. तू जाईपर्यंत ती सटवी तिथंच होती ना. होय बाईसाहेब, मला बघितल्यावर खाली निघून गेली. सखे, माझं दुःख कमी होऊन माझ्या मनासारखं केव्हा होईल ग. की या सुखाची आशाच नको. वद जाऊ पुन्हा